फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 37th नंबरचं लेक्चर आहे, 37वं लेक्चर आहे आज आपलं। याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपल्या 2 लेक्चर्समध्ये मस्क्युलर सिस्टीम जी होती ती पूर्ण झालेली आहे। या लेक्चरमध्ये आणि मस्क्युलर सिस्टीम आपण इन डिटेल पाहिलेली आहे, त्याची स्लाइडिंग थेरी वगैरे ती प्रिपेअर करताना थोडीशी व्यवस्थित प्रिपेअर करा, थोडं डिफिकल्ट आहे पण तुम्ही लेक्चरमधल्याच नोट्स काढायला सुरुवात करा, नाही का तुम्हाला ते थोडंसं वाचायला वगैरे इझी जाईल यासाठी। आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत आणि आज आपण पाहतोय स्केलेटल सिस्टीम। आता स्केलेटल सिस्टीम ना आपल्याला थोडीशी अशी मी आता इथे सांगतेय वगैरे, कारण कसं होतं ना लास्ट लेक्चरपर्यंत कसं होत होतं आपल्याला ते थोडंसं इझी होतं की नाही मी इथे डायग्राम काढून दाखवतेय ते समजते। पण आता स्केलेटल सिस्टीम पाहताना ना आपल्याला अशा एका स्पेसिफिक बोन्सच्या वगैरे आपल्याला नाही व्यवस्थित प्रॉपर अशा डायग्राम काढता येत। सो आपण याचा एक 3D व्ह्यूसुद्धा पाहणार आहोत, त्याचा एक स्क्रीन रेकॉर्डेड व्हिडिओ पण मी ॲड करते आहे याच्यामध्ये। सो आपण आधी इथे थेरॉटिकल समजून घेऊयात, त्याच्यानंतर आपण पिक्चराइज फॉर्ममध्ये ते बघूयात, ठीक आहे। ऐकताना इथे व्यवस्थित ऐका की जेणेकरून तुम्हाला मी इथे सांगितलेलं जेव्हा तुम्ही तो 3D व्ह्यू पाहणार आहात तेव्हा तुम्हाला ते इझिली लक्षात येईल यासाठी, ठीक आहे। बघा, जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात, आपण आता हे तर पाहिलेलं आहे नाही का, क्लासिफिकेशनवाला जो पार्ट आहे क्लासिफिकेशनवाला जो पार्ट आहे तो आपण पाहिलेला आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये आपण एवढे व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम बघितले की ज्यांच्यामध्ये एवढी खूप जास्त प्रमाणात डायव्हर्सिटी आहे, नाही का। मग आपण एक क्रायटेरिया पाहिलेला होता, ज्या क्रायटेरियाच्या आधारावरती आपण नाही का ॲनिमल्समध्ये सुद्धा ॲनिमल्सना आपण फायलम्समध्ये क्लासिफाय केलं आहे, बरोबर। मग ते क्लासिफिकेशन हे आपण काहीतरी आधारावर केले होते, त्याच्यासाठी आपण एक क्रायटेरिया पाहिला होता, बरोबर आहे। जसं की त्या क्रायटेरियामध्ये नंबर ऑफ जर्म लेयर्स होतं, त्यानंतर नाही का ते असिलोमेट आहेत की सिलोमेट आहेत, म्हणजेच त्यांच्याकडे नाही का बॉडी कॅव्हिटी आहे नाही आहे, या आधारावर त्यांच्यामध्ये सिमेट्री कोणत्या प्रकारची आहे, या सगळ्या आधारावरती आपण त्यांना क्लासिफाय केलेलं होतं। त्याच्याचमध्ये एक क्रायटेरिया होता, तो म्हणजे स्केलेटल आहे, बरोबर। म्हणजेच सपोर्टिंग स्ट्रक्चर, मग जेवढे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आपण पाहिले ते त्या प्रत्येकामध्ये हे जे सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे ते सपोर्टिंग स्ट्रक्चर सारखं असेल का, अर्थात नसणार आहे का, कारण नाही का इव्होल्युशन होत गेलं। आपण नाही का हा फायलम पाहिला आपण लास्टवाला, ज्याला नाही का आपण हेमिकॉर्डाटानंतर कॉर्डेट्सवाला, कॉर्डेट्समध्ये सुद्धा आपण पुन्हा क्लासिफिकेशन पाहिलं होतं। त्यातला जे क्लासिफिकेशन होतं त्यांच्यामध्ये आपण पाहिलं की जो वर्टिब्रल कॉलम आहे, जो काय आहे एक सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे, आपल्या शरीराचा भार जो आहे किंवा आपलं वेट जे आहे ते बिअर करण्याचा, आपल्याला एक ठराविक असा पोश्चर देण्याचं जे काम करतं तो वर्टिब्रल कॉलम। काही ॲनिमल्समध्ये फक्त शेपटीमध्ये आहे, काही ॲनिमल्समध्ये फक्त नाही का पाठीचा कणा जो आहे तिकडे आहे, बरोबर। मग अशा पद्धतीचं जे सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे ते प्रत्येक ॲनिमल्समध्ये डिफरंट असतं। मग याच्यानुसार आपण ॲनिमल्सना किंवा या स्केलेटनला पुन्हा 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो। कोणते 2 ग्रुप्स येतात, सगळ्यात पहिलं म्हणजे एंडोस्केलेटन, याचं इम्पॉर्टन्स सांगते तुम्हाला, पहिला आधी बघा आपण सांगूयात, आणि दुसरं आहे एक्झोस्केलेटन आहे, बरोबर। मग एंडोस्केलेटन आणि एक्झोस्केलेटन आपण कोणाला म्हणायचं, ज्या ॲनिमल्समध्ये सपोर्टिंग स्ट्रक्चर जे आहे त्यांना आधार देणारी जी रचना आहे ती शरीराच्या अंतर्गत प्रेझेंट आहे, ठीक आहे। म्हणजे शरीराच्या आतमधली जी रचना आहे ती त्यांना काय करते, सपोर्ट करते त्या ऑर्गॅनिझमला, अशा ॲनिमल्सना आपण म्हणतोय एंडोस्केलेटन आहे, बरोबर। एंडोस्केलेटल ॲनिमल्स किंवा एंडोस्केलेटन, ठीक आहे, म्हणजे आतून सपोर्ट करणारी रचना। ज्यांच्यामध्ये शरीराला बाहेरून सपोर्ट मिळतोय, ठीक आहे, बाहेरून सपोर्ट मिळतोय अशा रचनेला आपण म्हणतो एक्झोस्केलेटन आहे, बरोबर। मग काहींमध्ये हे एक्झोस्केलेटनवालं कायटिनस मेम्ब्रेन असतं, जसं की कॉक्रोचमध्ये वगैरे आहे। त्यानंतर काहींमध्ये नाही का नेल्स आहेत किंवा इतर हेअर्स आहेत वगैरे वगैरे, हे जे सगळं स्ट्रक्चर आहे ते कशाचा भाग आहे, एक्झोस्केलेटनचा पार्ट आहे, बरोबर। आत्ता आपल्याला स्पेसिफिकली अभ्यासायचे ह्यूमन स्केलेटल सिस्टीम, ठीक आहे। मग ह्यूमन स्केलेटल सिस्टीममध्ये नेमका कशाचा, मस्क्युलर सिस्टीम इम्पॉर्टंट होती, ती आपण फार जास्त डिटेलमध्ये पाहिलेली आहे। आता स्केलेटल सिस्टीमवरती पडलेले जे प्रश्न आहेत ना, आपल्याला इकडे प्रिपेअर करताना कसं करायचं आहे, 11वीच्या बुकमध्ये ना थोडंसं फार जास्त डीप दिलं आहे, म्हणजे प्रत्येक बोन आणि त्या प्रत्येक बोनचं नाही का
कशा पद्धतीचं आहे, कसं आहे, आपल्याला एवढं पण डीप जाण्याची गरज नाही आहे. का नाही आहे? कारण याच्यापर्यंत आत्ता या टॉपिकवरती आत्तापर्यंत विचारलेले जे प्रश्न आहेत ना, ते तुलनेने अगदी सोपे आहेत. म्हणजे नाही का, की किती ॲक्झियल स्केलेटन जो आहे तिकडे किती बोन्स आहेत, किंवा नाही का बोन्सची संख्या विचारलेली आहे थोडक्यात, कुठे किती बोन आहेत. म्हणजे आपल्याला काही थोडक्यात बोन्स मोजायचे आहेत, किती असतात टोटल आपल्यामध्ये बोन्स किती असतात, अडल्ट्समध्ये किती असतात, 206. चाइल्डहुड स्टेजला जे काही न्यूबॉर्न बेबीज असतात त्यांच्यामध्ये जवळजवळ 272 ते 300 अशा पद्धतीने ही संख्या काय होत असते, वॅरी होत असते, बदलत असते. आहे बरोबर. जसजसे हे इनबॉर्न बेबीज आहेत किंवा नाही का न्यूबॉर्न बेबीज आहेत, किंवा जी काही चाइल्डहुड स्टेजला जी काही बोन्सची संख्या असते, नंतर जसजसे आपली ग्रोथ होत जाते, आपण मोठे होत जातो, तसतशी त्या हाडांची जोडणी होत जाते आणि त्यांची संख्या कमी होते. का? कारण हाडांची जोडणी होते आणि एक लॉंग बोन्स जास्त आपल्या शरीरामध्ये तयार होतात. आहे बरोबर. आता हा तर फॅक्च्युअल डाटा झाला, तो तर असाही कोणालाही माहिती असतो. आहे ठीक. आता बोन्स हे जे आहेत आपल्यामध्ये एंडोस्केलेटन असतो. म्हणजे आपल्याला शरीराला आधार देणारी जी संस्था आहे ती आपल्या शरीराच्या अंतर्गत प्रेझेंट असते, आपल्या शरीराच्या आतमध्ये प्रेझेंट असते, जिला आपण अस्थि संस्था असं म्हणतो. मग 2 मेन गोष्टी आपल्या शरीराला सपोर्ट करण्याचं काम करतात. त्या 2 कोणत्या आहेत? सगळ्यात पहिली बोन्स, आणि दुसरे आहेत ते म्हणजे कार्टिलेज. बोन्स म्हणजे आपण हाडे म्हणतो आणि कार्टिलेज म्हणजे आपण म्हणतोय कास्थी. आहे बरोबर. मग या दोघांमधला डिफरन्स काय? आता थोडासा ॲनिमल टिश्यूजकडे आपण जाऊयात. का? कारण आता इथे सगळा अभ्यास आपल्याला बोन्सचा आहे. मग बोन्स आता आपल्याला फक्त इथे काउंट करायचे आहेत की कुठलं बोन कुठे असतं, कोणाला कोणते बोन जोडलेले असतात, आपल्या शरीराला कशा पद्धतीने सपोर्ट मिळतो, हे सगळं इकडे आपल्याला अभ्यासायचं आहे. मग याच्यासाठी आपण ऑलरेडी ॲनिमल टिश्यूजमध्ये बोन्सचं आणि कार्टिलेजचं स्ट्रक्चर इन डिटेल अभ्यासलेलं आहे. कार्टिलेजचे टाईप्ससुद्धा अभ्यासलेले आहेत. आहे बरोबर. हायलाईन कार्टिलेज आहे, अजून वेगळे वेगळे फायब्रो कार्टिलेज आहे, इलास्टिक कार्टिलेज आहे, कॅल्सिफाईड कार्टिलेज आहे. हे सगळं आपण तिकडे अभ्यासलेलं आहे. आता मी सिम्पलचा आणि त्याच्यावरचा अगदी डीपमध्ये पण नाही विचारते, हे गरजेचं आहे आपल्याला हे सगळं माहीत असणं. कारण मस्क्युलर टिश्यूजमध्ये तुम्हाला कळालेलं असेल इम्पॉर्टन्स किती आहे त्यावाल्या पार्टचं. ठीक आहे ना. कार्टिलेजवरती मी अगदी बेसिक प्रश्न विचारते. बोन फॉर्मिंग सेल्स कोणत्या? बोन फॉर्मिंग सेल्स कोणत्या आणि कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स कोणत्या? कार्टिलेज तयार करणाऱ्या सेल्स. सगळ्यात आधी पहिली गोष्ट आठवा, मी सांगितलेलं होतं काहीतरी तयार करणे याचा अर्थ आपण काय घेतो? ब्लास्ट. आहे बरोबर. फायब्रोब्लास्ट, ॲरिओलर टिश्यूज पाहताना मी तुम्हाला सांगितलेला होता हा मुद्दा. काहीतरी तयार करणे या ह्याचं मिनिंग काय आहे? ब्लास्ट हे आहे. आहे बरोबर. मग बोन फॉर्मिंग सेल्स कोणत्या असतात? ऑस्टिओब्लास्ट. कोणत्या? ऑस्टिओब्लास्ट. त्याच्यानंतर कार्टिलेज तयार. मग ऑस्टिओब्लास्ट ज्या आहेत त्या ऑस्टिओब्लास्ट काय तयार करतात? ऑस्टिओब्लास्ट तयार करतात ऑस्टिओसाइट्स. बोन्स फॉर्मिंग सेल्स आपण म्हणालो ऑस्टिओब्लास्ट ना, मी असं विचारलं बोन्स तयार करणाऱ्या सेल्स कोणत्या? तर सगळ्यात पहिले येतं ऑस्टिओब्लास्ट. का? कारण ऑस्टिओब्लास्टपासूनच ऑस्टिओसाइट्स तयार होत आहेत. आहे बरोबर. ऑस्टिओब्लास्ट हा इमॅच्युअर फॉर्म आहे आणि मॅच्युअरवाल्या कोणत्या आहेत? ऑस्टिओसाइट्स. सेम जेव्हा आपण कार्टिलेज पाहतो तेव्हा कार्टिलेजमध्ये सुद्धा कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स कोणत्या असतात? कार्टिलेजला आपण कॉन्ड्रो ही टर्म वापरली होती. आहे बरोबर. आणि ब्लास्ट म्हणजे तयार करणे. मग कॉन्ड्रोब्लास्ट या झाल्या कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स, ज्या कशा आहेत? इमॅच्युअर आहेत. मॅच्युअर फॉर्म कोणता? कॉन्ड्रोसाइट्स. आहे बरोबर. आणि या दोघांचंही आपण काय स्ट्रक्चर पाहिलेलं होतं? बोन्स आठवत असेल तर बघा, सर्क्युलर कॉन्सेंट्रिक रिंग्स असतात, अशा टाईपमध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला. आहे बरोबर. मध्ये एक हार्वेशियन चॅनल असतो की जिकडे आपल्या ब्लड सेल्स, नर्व सेल्स, त्यानंतर लिम्फ नर्व्स ज्या असतात ना त्या सगळ्या कनेक्ट झालेल्या असतात. आणि मग इकडे ब्लड आलं आहे, मग ब्लड काय करतं? या सेल्सचं नरिशमेंट करतं, त्याला न्यूट्रियंट देतं, त्याला आवश्यक आहेत असे घटक त्याला देतं. आणि बाकीच्या सगळ्या सेलचं काय होतं? नरिशमेंट होतं, पोषण होतं तिचं. आहे बरोबर. आणि म्हणजेच अल्टिमेटली कोणाचं पोषण होतं आहे? बोन्सचं पोषण होतं आहे.
आहे. अशा पद्धतीने हे सगळं स्ट्रक्चर आपण इन डिटेल कुठे अभ्यासलं आहे, ॲनिमल टिश्यूजमध्ये अभ्यासलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बोन्स आणि कार्टिलेजचं फंक्शन हे आहे की आपल्या शरीराचा जो काही एंडोस्केलेटन आहे तो तयार करण्यामध्ये आपल्याला मदत करणं आहे, बरोबर. मग बोन्सचे अजून सगळ्यात महत्त्वाचे फंक्शन्स आपण काय काय सांगू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं फंक्शन आहे कोणतं, तर आपल्या शरीराचं एक ठराविक असं फ्रेमवर्क तयार करणं आहे, बरोबर. त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या शरीराला ठराविक असा शेप प्रोव्हाइड करणं आहे, बरोबर. त्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं कोणतं, हिमोपोएसिस. हिमोपोएसिस तेव्हाही तिकडेही सांगितलेलं होतं, बोन्समध्येच सांगितलेलं होतं. हिमोपोएसिस म्हणजेच काय, रक्तपेशींची निर्मिती करणे, RBCची निर्मिती करणे. आठवत असेल तर बघा, अशा टाईपचं आपण एक लॉंग बोन दाखवलेलं होतं तुम्हाला आहे, बरोबर. इकडे मध्ये रेड बोन मॅरो, इकडे येलो बोन मॅरो अशा टाईपचं दाखवलेलं होतं. आठवत असेल तर बघा, सगळं इकडे सांगून झालेलं आहे. ज्यांनी व्यवस्थित ॲनिमल टिश्यूजचे लेक्चर केलेत ना, कारण सगळा जो डिटेल जवळजवळ अर्धा जो पार्ट आहे ना बायोलॉजीचा, जो सगळा बेसिक आहे प्रत्येक टॉपिकचा, तो ॲनिमल टिश्यूजमध्येच आपण कव्हर केला आहे. ठीक आहे. हिमोपोएसिस अजून आपण याला काय म्हणतो, कॅल्शियम आयनचं स्टोरेज हाऊस असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढं काही कॅल्शियम आहे त्याच्यापैकी जवळजवळ 90% कॅल्शियम कुठे असतं, आपल्या बोन्समध्ये असतं. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं फंक्शन काय, तर ते मसल्सना अटॅचमेंटसाठी, मसल अटॅचमेंटसाठी म्हणजे स्नायूंना जोडणीसाठी एक ठराविक असा काय करतात, स्पेस प्रोव्हाइड करतात आहे, बरोबर. त्याचबरोबर अजून महत्त्वाचं काम काय आहे, तर आपले जे काही इतर ऑर्गन्स आहेत ना, इंटरनल जे ऑर्गन्स आहेत, त्या ऑर्गन्सना प्रोटेक्ट करण्याचं कामसुद्धा कोणाचं आहे, बोन्सचं आहे. ठीक आहे. काय काय सांगितलं, पहिलं म्हणजे कॅल्शियम आयन स्टोरेज करून ठेवतील, हिमोपोएसिस रक्तपेशींची निर्मिती, त्याच्यानंतर सांगितलं मसल अटॅचमेंटसाठी एक साईट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्याचबरोबर जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सना एक ठराविक असं प्रोटेक्शन देण्याचं काम करतात. त्यानंतर एक फ्रेमवर्क तयार करणं आपल्या शरीराचं, आपल्या शरीराला एक ठराविक असा पोश्चर, एक शेप प्रोव्हाइड करण्याचं काम करणं, हिमोपोएसिस वगैरे हे वाले सगळ्यात झाले बेसिक फंक्शन्स आहे. ठीक. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे जॉईंट्सवाला. आता जॉईंट्स जे आहे ना ते आपण एक वेगळं सेपरेट लेक्चर त्याच्यावरती घेणार आहोत, पण ते नंतर, कारण त्याच्यावरती अजून बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले नाही आहे. सो आपलं ठरल्याप्रमाणे जे काही लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, कमी इम्पॉर्टंट असलेले, ते आपण नंतर घेणार आहोत. आधी आपण सगळे टॉपिक ते कव्हर करतोय जे अतिशय जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न आला तर तो आपला नाही चुकायला हवा. ठीक आहे. कारण तिथे मग मार्क गेला तर मग आपण 100-200च्या लोकांच्या मागे येतो, 1 मार्क कमी म्हणजे. ठीक आहे ना. सो मग हे सगळं आधी जे काही जास्त महत्त्वाचं आहे ते कव्हर करून घेऊयात. त्याच्यानंतर बघा, मी जेव्हा असं म्हणते की स्केलेटल सिस्टीम आहे आपली आहे, बरोबर. त्याच्यामध्ये मी कार्टिलेज सांगितलं, बोन सांगितलं, बोन्सचे फंक्शन सांगितले. आपण आपल्या स्केलेटल सिस्टीमला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करतो. या सगळ्याचा 3D व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. आधी थेरोटिकली असं समजून घ्या, नंतर आपण एक 3D व्ह्यू याचा पाहणार आहोत. तुम्हाला प्रत्येक बोन कुठे लोकेट असतं, कशा पद्धतीने लोकेट असतं, हे सगळं तुम्हाला तिथे व्यवस्थितपणे कळेल. ठीक आहे. फक्त ते दाखवताना थोडंसं ते 3Dमध्ये असल्यामुळे थोडंसं सतत मागे पुढे होतं, पण ते इन शॉर्ट जेवढं व्यवस्थितपणे आपल्याला ते ॲनिमेशन करता येईल तेवढं आपण करूयात. 2 टाईप्स असतात. कोणत्या कोणत्या स्केलेटल सिस्टीम, सगळ्यात पहिली ॲक्झियल. कोणती, ॲक्झियल. ॲक्झियल म्हणजेच आपण कोणती म्हणतोय, अक्षीय. आणि दुसरी असते अपेंडिक्युलार. अपेंडिक्युलारला आपण म्हणतो कक्षीय, सांगाडा. ठीक आहे. मग आता ॲक्झियलमध्ये कोणती येतं, हे इथून ते जेवढं सरळ आहे ना, आपल्या कमरेपर्यंत जेवढं सगळं सरळ आहे तेवढी सगळी कोणामध्ये येतात, या ॲक्झियलमध्ये येतात, या अक्षीय सांगाड्यामध्ये येतात आहे, बरोबर. मग सगळ्यात महत्त्वाचं कोण, इथून सुरुवात करायची. कोणते सगळ्यात पहिले येतात स्कल बोन्स. काय येतात, स्कल बोन्स आहे, बरोबर. आता स्कल बोन्समध्ये सगळ्यात पहिलं कोणतं, स्कल बोन्सला दोघांमध्ये डिवाइड करतो. कोण दोघे, पहिलं क्रॅनियल बोन्स आणि दुसरे कोणते येतात, फेशियल बोन्स. क्रॅनियल बोन्स म्हणजे ज्यांनी
एक हेल्मेट तयार केलं आहे आपल्या मेंदूच्या भोवती. ते कोणते असतात? क्रॅनियल बोन्स असतात. आहे बरोबर. आणि फेशियल बोन्स म्हणजे जे नाही का, फेशियल बोन्स तर कळतात, आता ते नको वेगळं काही, त्याच्यासाठी एक डेफिनेशन पण नाही आहे, त्याच्यासाठी वेगळी अशी फेशियल बोन्स. ठीक आहे, चेहऱ्यावरची हाडे. आणि क्रॅनियल बोन्स कवटीचे हाडे. ठीक आहे, क्रॅनियल बोन्स किती असतात? क्रॅनियल बोन्स असतात टोटल 8. ठीक आहे, आणि फेशियल बोन्स किती असतात? फेशियल बोन्स असतात टोटल 14. आहे ठीक. म्हणजे हा एवढा पोर्शन आपला क्लिअर झाला. आता आपण आलो पुढे खाली. ठीक आहे, सगळ्यात नंतरचं जे बोन येतं ते कोणते येतात? आपले क्रॅनियलवालेच. अजून राहिले ना कोणते? इयर ऑसिकल्स. हे वेगळे. हा स्कल बोन कंप्लीट झाले. दुसरे येतात इयर ऑसिकल्स. इयर ऑसिकल्स किती असतात? एका कानामध्ये 3, दोघांमधले मिळून 6. आहे बरोबर. नंतरवाले कोणते येतात बघा? इयर ऑसिकल झालं, हे पूर्ण कंप्लीट झालं. आता आपण खाली आलो इकडून मानेच्या इथे. आपल्या ज्या काही बरगड्या असतात ना, आपला रिब्स असतात, त्या रिब्सना होल्ड करून ठेवणारं एक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, ज्याला आपण नॅचरल टाय असं सुद्धा म्हणतो. कोणते येतं ते बोन? स्टर्नम नाव आहे त्याचं. स्टर्नम. आपण त्याचं स्ट्रक्चर वगैरे पाहणार आहोत पुढे, कसं असतं काय असतं सगळं तुम्हाला आता 3D व्ह्यूमध्ये आपण सांगूयात. स्टर्नम एकच असतं, हा सिंगल असतं स्टर्नम. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो. पुढे एक बोन असतं. कोणतं असतं? चौथंवालं हायोइड बोन. एकच असतं, सिंगल. कुठे असतं माहिती आहे का? आपले हे जे लॅरिंग्स आहेत ते आणि हे मॅन्डिबल जे आहे. ठीक आहे ना. म्हणजे आता तुम्हाला जेव्हा आपण हे फेशियल बोन्स बघू ना, तेव्हा तुम्हाला कळेल की फेशियलमध्ये कोणते कोणते असतात. हे वालं जे बोन आहे त्याच्या इथे मध्ये एक यू शेप बोन असतं. ठीक आहे, एक यू शेप बोन असतं आणि ते एकमेव शरीरातलं असं बोन आहे की जे कोणत्याही इतर बोनला अटॅच झालेलं नसतं. ठीक आहे, त्याचं नाव काय आहे? हायोइड बोन. त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिकली बघा, आता पुढे आपण ते एक्सप्लेन करू तेव्हा करते. मग त्याच्यानंतरचं हायोइड झालं एक, म्हणजे इथलं झालं. नंतर झालं आपलं स्टर्नम. नंतर येतात त्या म्हणजे आपला वर्टिब्रल कॉलम. वर्टिब्रल कॉलमच्या आधी ना आपण आपल्या हे बघूयात, काय म्हणतात? रिब्स बघूयात. रिब्स किती असतात? रिब्स 12 पेअर्स असतात. आणि 12 पेअर्स म्हणजे किती होतात? 24 बोन्स होतात रिब्सवाले. आहे बरोबर. त्याच्यानंतर येतं लास्टवालं वर्टिब्रल कॉलम. वर्टिब्रल कॉलम किती असतात? टोटल 26 असतात. किती असतात? अडल्ट्समध्ये 26. आहे ठीक. चाइल्डहुड स्टेजला 33 असतात, ज्यातले शेवटचे जे लॅक्रिमल, ठीक आहे, आणि कॉक्सिजियल बोन्स असतात ते जोडले जातात. कॉक्सिजियलवाले 4 आणि लॅक्रियल किंवा लॅक्रमवाले जे असतात ना बोन, ते 5 असतात. ते जोडले जातात, फ्यूज होतात आणि एक आणि एक असे 2 तयार करतात आणि असे मिळून ते तयार होतात 26 बोन्स. आहे ठीक. वर्टिब्रल कॉलमचे. ही झाली आपली ॲक्झियल सिस्टीम. आहे ठीक. ॲक्झियल सिस्टीममध्ये आपण आता एक एक बघूयात. अपेंडिक्युलर सिस्टीम कोणाला म्हणायचं? ॲक्झियल म्हणजे आपली कोणती झाली? ही वाली झाली सगळी. आहे बरोबर. म्हणजे जी काही नाही का स्ट्रेट लाईनमध्ये आहे ती वाली ॲक्झियल. आता त्याच्यानंतर ही बाजूची वाली असलेली, म्हणजे ज्याला आपले हात जोडलेले आहेत, पाय जोडलेले आहेत, त्याला आपण म्हणतोय अपेंडिक्युलर. ठीक आहे, म्हणजे ॲक्झियलनी ज्या बोन्सना होल्ड करून ठेवलं आहे ही सिस्टीम म्हणजे कोणती? अपेंडिक्युलर सिस्टीम. आणि मग अपेंडिक्युलर सिस्टीममध्ये काय येतात? 2 टाईप्सचे बोन्स येतात. पहिले कोणते येतात? गर्डल्स. गर्डल्स म्हणजे आपण त्यांना नाही का दुसऱ्या एका बोनला पकडून ठेवणारे बोन्स. ठीक आहे, त्यांना आपण गर्डल्स म्हणूयात. आणि नंतर दुसरे येतात कोणते? लिम्स. आहे. लिम्समध्ये 4 लिम्स म्हणजे आपले हात आणि हाइंड लिम्स म्हणजेच आपले पाय. आहे ठीक. इथंपर्यंत. गर्डल्समध्ये 2 टाईप्सचे गर्डल्स येतात. पहिलं येतं पेक्टोरियल गर्डल. पेक्टोरियल गर्डल. इकडे 4 बोन असतात पेक्टोरियल गर्डलमध्ये. ठीक आहे. 2 कोणते? कॉलर बोन आणि 2 आपले स्कॅप्युला, म्हणजे हे इकडचे शोल्डरवाले मागचे. आहे ठीक. पेक्टोरियल गर्डलवाले 4 आणि त्याच्यानंतरचे पेल्विक गर्डलवाले 2. पेल्विक गर्डल कमरेकडचा भाग. आपण तुम्हाला अगदी ते व्यवस्थित दाखवूयात, कन्फ्यूज होऊ नका. फक्त हे लक्षात ठेवा, म्हणजे मी तुम्हाला माहीत पाहिजे हे नेमकं कोणत्या सिस्टीममध्ये येतं, तेव्हाच तुम्हाला तो 3D व्ह्यू कळेल. नाही तर नुसतंच आपलं एक नाही का काहीतरी चित्र पाहिल्यासारखं होतं ते, त्याच्यामुळे. आणि लिम्समध्ये काय येणार आहेत? लिम्समध्ये येणार आहेत आपले हँड्सवाले, म्हणजे 4 लिम्स आणि
हँडलिम्स. मग किती असतात? एका हातामध्ये 30 बोन असतात, दोन्हीकडचे मिळून किती झाले? 60. पायामध्ये, एका पायामध्ये 30, दोन्ही पायांमधले मिळून किती झाले? 60 झाले. हे टोटल इथे 120 झाले. हे 4 आणि 2 इथे 6 झाले. आणि हे वाले सगळे बोन्स जर का आपण काउंट केले, काउंट करून बघा, हे टोटल किती होतात? 80 बोन होतात. मग असे ॲक्झियलमधले 80 बोन अधिक अपेंडिक्युलरमधले 126 असे टोटल मिळून आपले बोन्स होतात 206. क्लिअर? स्केलेटल सिस्टीममधले एवढा हा पार्ट क्लिअर आहे. तुम्हाला विचारताना आता प्रश्न कशावरती विचारले सांगते तुम्हाला. वर्टिब्रल कॉलममध्ये बोन्स किती असतात आहे? ठीक, अशा पद्धतीने म्हणजे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं ते की 33 असतात, 33 मणके असतात. ते स्टेटमेंट बरोबर आहे, 33 असतात, पण नंतर ते फ्यूज होऊन 26 होत आहेत आहे. ठीक, हे अशा पद्धतीने काउंट करायचं आहे ते. नंतर हे स्टर्नम अजून तुम्हाला याच्यामध्ये जेव्हा आपण नाही का हा वाला पार्ट बघू ना, हा वाला इकडे लिम्सवाला पार्ट बघू, तेव्हा त्यांनी आपल्याला विचारलेलं होतं की कार्पेल्स किती असतात आहे, बरोबर. मेटाकार्पल्स किती असतात? कार्पेल्स म्हणजे तळहातावरती असलेले आणि टार्सल्स म्हणजे तळपायाकडचे. ते आपण आता पुढे 1 बाय 1 हे पाहूयात, प्रत्येकाचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होतंय ते आहे. ठीक, आता मी तुम्हाला इथे आधी सुरुवातीला नावं सांगते, त्यानंतर आपण आपला हे बघूयात, पुढचा एक व्हिडिओ बघूयात वेगळा 3D व्ह्यूवाला. सगळ्यात पहिले आपण पाहतोय ॲक्झियल सिस्टीम. ठीक आहे, आता याच्या जेवढा डायग्राम आपल्याला काढता येत आहेत ना तेवढा आपण बघूयात. नंतरचा आपण ॲक्झियलवाला पार्ट बघतोय. ठीक आहे, आता ॲक्झियल पार्टमध्ये सगळ्यात पहिले बोन्स येतात. कोणते येतात? स्कल बोन्स. व्यवस्थित लक्ष द्या, नंतर ते पाहताना तुम्हाला कळणारच आहे. स्कल बोन्स ज्यांना आपण काय म्हणतोय नाही का, स्कल बोन्स. स्कल बोन्स लक्षात ठेवा. हां, आता मला मराठी शब्द नाही आठवत आहे, मी करते तुम्हाला नोट्समध्ये ते अल्टरनेट मेन्शन करून देईन, डोंट वरी. स्कल बोन्स आहे. ठीक, स्कल बोन्समध्ये टोटल असतात 22 बोन्स किंवा 22 हाडं असतात आहे, बरोबर. त्यातली 8 असतात क्रॅनियलमध्ये. आणि आता आपण सगळ्यात पहिलं क्रॅनियम बोन्स किंवा क्रॅनियल बोन्स बघूयात. ठीक आहे, क्रॅनियल बोन्स आत्ता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात. मग क्रॅनियल बोन्समध्ये किंवा क्रॅनियम बोन्समध्ये किती प्रकारचे असतात? टोटल असतात 6 हाडं. किती असतात? कन्फ्यूज झालं ना? नाही, 8 असतात नाही का, 8 असतात. बघूयात ती 1 बाय 1. सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे फ्रंटल बोन. सगळ्यात पहिलं येतं फ्रंटल. आता ही नावं इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायची. फ्रंटल बोन. फ्रंटल बोन कोणतं वालं? की आपलं जे काही कपाळ वगैरे आहे ना, फोर हेड वगैरे आहे, आपले आय ऑर्बिट ज्या बोनमध्ये आहेत, ठीक आहे ना, म्हणजे डोळ्यांची जी खोबणी आहे ती ज्या नाही का बोनमध्ये आहे, ते बोन कोणतं आहे? फ्रंटल बोन आहे. आणि ते फ्रंटल बोन अगदी वरपर्यंत गेलेलं असतं आहे. ठीक, त्याला आपण म्हणतोय फ्रंटल बोन. किती असतं? एकच असतं आहे. त्याच्यानंतर नंतरचं कोणतं आहे? दुसरंवालं फ्रंटलवाला कोणाला अटॅच असतं? फ्रंटलवालं इकडे खाली आपले हे जे मॅक्झिला असतात त्या मॅक्झिलासना अटॅच असतं. आणि वरती ते अटॅच असतं परायटल बोन्सना. कोणत्या बोन्सना? दुसऱ्या प्रकारचे जे बोन्स आहेत परायटल बोन्स. ठीक आहे, आता हे परायटल बोन्स जे असतात ना, आधी आपण समजून घेऊयात. हा परायटल बोन कुठे असणार आहेत? इकडे दोन्ही बाजूला असतात आहे. ठीक, म्हणजे ते किती असतात? 2 असतात. परायटल बोन्स किती असतात? 2 असतात. त्याच्यानंतर दुसरं आपल्या कानाच्या वरती येणारं जे बोन आहे, म्हणजे दोन्ही कानांच्या वरती येणारं आणि थोडंसं काहीसं पुढे सुद्धा येतं ते बोन, त्याला आपण म्हणतो टेम्पोरल बोन. टेम्पोरल. आता कान 2 आहेत म्हणजे दोन्ही कानांकडे असणार आहेत, म्हणजे याचं नंबर किती झालं? 2 बोन झाले आहे. कोणते कोणते झाले? पहिलं झालं फ्रंटल, नंतर वरचे परायटल, नंतर कानाच्या वरचे झाले टेम्पोरल. आणि फक्त आता लहान मेंदूला आपला जो नाही का स्मॉल ब्रेन आहे त्याला प्रोटेक्ट करणारं, किंवा आपला जो हाइंड ब्रेन आहे त्या हाइंड ब्रेनला प्रोटेक्ट करणारं जे असतं बोन, त्या बोनला आपण म्हणतो चौथ्या प्रकारचं कोणतं आहे? ऑसिपिटल बोन. कोणतं आहे? ऑसिपिटल बोन. किती असतं? एकच असतं, असं राऊंड शेपमध्ये आहे. ठीक, आणि ऑसिपिटल बोनच्या खाली ना एक ॲपर्चर असतं. ॲपर्चर म्हणजे काय आता सांगायचं झालं तर समजा हां, हे काय आहे? झाकण आहे, याचं हे एक एंड ओपन आहे, बरोबर आहे, ओपन आहे. आणि इकडून काय आहे? पॅक आहे बरोबर. आता इकडून हे मी काय टाकते? पेन याच्यामध्ये टाकला, बरोबर आहे. म्हणजे हे झालं ॲपर्चर, कोणतं तरी ओपनिंग असणं किंवा होल असणं. सेम तसंच असतं की समजा हे आपलं काय आहे? इकडे काय आहे? आपलं
ऑसिपिटल बोन आहे आणि त्या ऑसिपिटल बोनच्या इथून आपण थोडंसं खाली गेलो म्हणजे इकडे जिथे आपल्याला जर का थोडंसं फील करा इथे आपल्याला तो वर्टिब्रल कॉलम आपल्या आत गेलेला दिसतो. मग तो आत कुठून जातो तर हे वालं जे ॲपर्चर असतं ना ऑसिपिटल बोनच्या खाली जे होल असतं त्याच्यामधून आपला वर्टिब्रल कॉलम आत गेलेला असतो आणि तो ब्रेनला तो स्पायनल कॉर्ड किंवा तो जो नोटोकॉर्ड असतो तो काय झालेला असतो कनेक्ट झालेला असतो. ते कुठे असतं ऑसिपिटल बोनच्या थोडंसं खाली असतं आहे. ठीक आहे तिकडे असतं त्याला आपण काय म्हणतो फोरामेन. एक मिनिट नंतर सांगते त्या मॅग्नम असं नाव आहे त्याचं फोरामेन मॅग्नम आहे. ठीक तुम्हाला ते त्या व्ह्यूजमध्ये आपण पाहूयात ते सगळं. ऑसिपिटल बोन हे झाले कुठले इथंपर्यंतचे बोन तर आपले क्लिअर झाले. ठीक आहे त्याच्यानंतर अजून मी म्हणाले फ्रंटल जे बोन आहेत ना त्या फ्रंटल बोनमध्ये आपल्या आय ऑर्बिटच्या मागे सुद्धा एक बोन असतं ज्याला आपण काय म्हणतो स्पेनॉइड बोन असं म्हणतो. स्पेनॉइड बोन. ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या नाही का हे असतात अश्रुग्रंथी ज्या असतात ना लॅक्रिमल ग्लँड ज्या असतात ना त्यांच्या थोडंसं मागे म्हणजे हे इकडे वालं असणारं. आता ते इकडे बघा थोडंसं असं फील करा तिकडे जे बोन असतं ना त्याला आपण म्हणतो एथमोइड बोन. एथमोइड बोन असं थोडंसं आतमध्ये असल्यासारखं असतं आहे. किती बोन्स झाले 6 बोन्स झाले आणि किती झाले 8 झाले. ठीक आहे ना 6 बोन्स असतात पण काय होतं इकडे एक पेअर आहे इकडे एक पेअर आहे. टोटल जर का काउंट केले तर ते बोन किती होतात बघा 2 × 2 4 5 6 7 आणि 8. क्लिअर आहे 8च्या 8 बोन क्लिअर झाले. कोणते वाले क्रॅनियल बोन्स क्लिअर झाले. आता उरले कोणते उरले आपले फेशियल बोन्स. आपण स्कल बोन्स पाहिले. स्कल बोन्समध्ये आपण क्रॅनियल बोन्समध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचे कोणते कोणते पाहिले. पहिलं म्हणजे फ्रंटल बोन्स. ठीक आहे आता इथे आपण या अशा फॉर्ममध्ये थोडंसं पाहूया. ठीक आहे हा वाला जो पार्ट आहे तो कोणता आहे फ्रंटल बोन आहे. ठीक आहे फ्रंटल बोन. त्याच्यानंतर इकडे कानाच्या वरती असलेले जे 2 बोन्स आहेत ते आहेत आपले टेम्पोरल बोन्स आहे. इकडे खाली मागच्या बाजूला जे आहे ते मागच्या बाजूचं बोन कोणतं आहे मागच्या बाजूचं बोन आहे ऑसिपिटल बोन. की इथे एक ॲपर्चर असणार आहे त्या ॲपर्चरला एक ॲपर्चर असतं इथे या अशा फॉर्ममध्ये की जिकडून वर्टिब्रल कॉलम आतमध्ये आला आहे आणि या ॲपर्चरला आपण म्हणतो फोरामेन मॅग्नम आहे. ठीक नंतर 2 परायटल बोन्स असतात. एक आहे राईट परायटल बोन आणि दुसरा आहे लेफ्ट परायटल बोन आहे बरोबर. मग हे जर का बोन सेपरेट आहे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल जी लहान मुलं आहेत त्यांचा जो इथला आपण ज्याला टाळू असं म्हणतो तो वाला रिजन आपल्याला सॉफ्ट लागतो का कारण त्यांच्यामध्ये हे जे बोन्स असतात ना ते जोडले गेलेले नसतात आहे बरोबर. ते बोन्स जोडले गेलेले नसतात म्हणून इथे जे या बोन्सना जोडणारं जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो सूचर्स. त्या स्ट्रक्चर्सना आपण काय म्हणतो सूचर्स असं म्हणतो. त्यानंतर फ्रंटल आणि परायटल बोनला जोडणारं जे सूचर असतं त्या सूचरला आपण म्हणतो कोरोनल सूचर. त्याला आपण म्हणतो कोरोनल सूचर. 2 परायटल बोन्सना जोडणारं जे सूचर असतं त्याला आपण म्हणतो म्हणजे हे वालं जे आहे त्याला आपण म्हणतो सॅजिटल सूचर्स. सॅजिटल सूचर्स. जे परायटल आणि ऑसिपिटलला जोडणारे जे सूचर असतं त्याला आपण म्हणतो लॅम्बिओइडल सूचर्स. लॅम्बिओइडल सूचर्स. ठीक आहे आणि परायटल बोनला या टेम्पोरल बोनशी जोडणारं जे सूचर असतं त्याला आपण म्हणतो लॅटरल सूचर. त्याला आपण म्हणतो लॅटरल सूचर्स. हे लक्षात ठेवायचं. विचारू शकतात मॅच्ड पेअर्सला. फ्रंटलला परायटल सोबत जोडणारं कोरोनल सूचर. दोन्ही परायटलना मध्ये जोडणारं सॅजिटल. परायटल आणि ऑसिपिटलला जोडणारं लॅम्बिओइडल आणि परायटलला आणि टेम्पोरलला जोडणारं हे आहे टेम्पोरल. हे दोन्ही आहेत परायटल आणि हे आहे ऑसिपिटल. परायटलला टेम्पोरलशी जोडणारे लॅटरल सूचर किंवा त्याला आपण स्क्वामस सूचर्स असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे बरोबर. आता फेशियल बोन्सकडे जाऊयात. फेशियल बोन्स टोटल असतात आपले 14. फेशियल बोन्स असतात 14. या प्रत्येकाचा ओव्हरव्ह्यू आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं येतं कोणतं लॅक्रिमल. लॅक्रिमल कुठे असणार लगेचच लक्षात आलं असेल नावावरूनच लॅक्रिमल बोन. जिकडे आपल्या लॅक्रिमल ग्लँड्स असतात ना अश्रुग्रंथी असतात तिकडे म्हणजे डोळ्यांच्या इकडे असतं ते बोन
आहे ठीक. नंतर पुढचं आहे झायगोमॅटिक बोन. झायगोमॅटिक बोनलाच आपण चिक बोन असं सुद्धा म्हणतो. चिक बोन म्हणजे मुली जिकडे नाही का ब्लश लावतात ना, तो वाला एरिया, हा वाला, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, झायगोमॅटिक बोन किंवा चिक बोन असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर दुसरं बोन येतं नॅझल बोन. कोणतं येतं, सॉरी, दुसरं येतं नॅझल बोन. नॅझल म्हणजे हे वालं जे बोन आहे ना, हे जे ब्रिज तयार करतं, आपल्या नाकाचा जो ब्रिज तयार करतं, म्हणजे हे उंच असलं ना की मग पुढचं ते नाक सुद्धा उंच होतं, ठीक आहे ना. मग इथे जिथे आपण चष्मा लावतो, चष्मा जिथे ठेवतो आपला, तो मधला जो चष्म्याचं जे नॉच असते ती जिथे ठेवतो ते वालं बोन, त्याला आपण म्हणतो नॅझल बोन. त्याच्यानंतरचं पुढचं बोन आहे कोणतं, पॅलेटाईन बोन. पॅलेटाईन बोन. आता हे जे पॅलेटाईन बोन आहे ते नाकाच्या साईडला इकडे जे असतात ना, म्हणजे दुसरावाला ब्रिज करणारे, हे इकडचे दोन्ही साईडचे जे बोन्स असतात तर ते वाले कोणते, पॅलेटाईन बोन. इकडे समोर तर कार्टिलेज आहे, मध्ये सुद्धा एक प्रकारचं कार्टिलेज असतं, आहे बरोबर. त्याच्यानंतर आहे इन्फेरियर नॅझल कॉक्लिया. इन्फेरियर नॅझल, काय बरं याची स्पेलिंग, ठीक आहे, हे वालं जे आपला सेप्टम असतो ना, नाकाचा मधला सेप्टम असतो, म्हणजे 2 पार्ट्समध्ये डिवाइड करणारं ते वालं. आणि त्याच्यासोबतच अजून एक असतं, कोणतं वालं, वोमरवालं, म्हणजे थोडंसं नाही का आतमध्ये असतं इकडे. आता तुम्हाला ते त्या व्ह्यूजमध्ये कळलं तर ते तर काही दाखवता नाही येणार. म्हणजे हा नाझल सेप्टम जो आहे ना, आपला मधलावाला पार्ट, नाकाला 2 पार्टमध्ये डिवाइड करणारे जी कार्टिलेज असतं त्याला आपण नाझल सेप्टम असं म्हणतो, ठीक आहे ना. आणि त्याच्या तिकडे मागच्या बाजूला जे असतं त्याला आपण म्हणतोय वोमर असं. त्याच्यानंतर येतं मॅक्झिला. त्यानंतर येतं मॅक्झिला. आता मॅक्झिला म्हणजे कोणता पोर्शन येतो माहिती आहे का, आपला अप्पर जॉ, इथून पुढचा सगळा, म्हणजे हे झायगोमॅटिक बोन जर का सोडले तर सगळे इकडे येणारे जे आहेत ना ते कोण आहेत, मॅक्झिला आहेत. आणि हे सगळे कसे असतात, हे सगळे फिक्स्ड बोन्स असतात. कसे असतात, हे जेवढे केवढे आपण पाहिले ते सगळे कसे असतात, फिक्स्ड बोन असतात, म्हणजेच फिक्स्ड जॉईंट्सनी, की जे इममुवेबल असतात, ते हलू शकत नाहीत, आहे ठीक. आणि नंतर वालं लास्टचं बोन, आणि ज्याला आपण शरीरातलं सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बोन असं म्हणतो, ते म्हणजे मॅन्डिबल, आपला लोअर जॉ, की जे कसं असतं, मूवेबल असतं. फेशियल बोन्समधलं एकमेव मूवेबल असलेलं कोणतं आहे, मॅन्डिबल आहे ठीक. लॅक्रिमल सगळ्यात लहानवालं बोन आहे आपल्या फेशियल बोन्समधलं, आहे ठीक. इथंपर्यंत क्लिअर आहे. मॅन्डिबल कोणतं झालं, लोअर जॉ की जे मूवेबल आहे ते वालं. आणि हे अशा पद्धतीने हे कवर झाले आपले फेशियल बोन्स. नावं लक्षात ठेवायचे, तुम्हाला इथे विचारतात पेअरसाठी. वूमर म्हणजेच सांगितलं ना, वूमरवालं नाही का, ते सेप्टमच्या मागे थोडंसं, म्हणजे हा जो आपला अप्पर जॉ असतो त्या अप्पर जॉच्या मागे असलेलं, ठीक आहे, तुम्हाला ते व्ह्यूमध्ये कळेल. इथंपर्यंत क्लिअर आहे. हे आहेत आपले फेशियल बोन्स. नंतर पुढे आपण जाऊयात पुढच्या पार्टाला. फेशियल बोन्स तर कवर झाले, ॲक्झियल सिस्टीम आपण पाहतोय. फेशियल बोन्स कवर झाल्यानंतर हे तर इथंपर्यंत कंप्लीट झाले. आता हे वालं आणि याच्या मॅन्डिबलच्या मध्ये येणारं बोन कोणतं होतं, हायोइड बोन. हायोइड बोन, कसंही तुमचं प्रोनाऊन्सिएशन असेल तसं प्रोनाऊन्स करा, मी हायोइड म्हणते, ठीक आहे. हे वालं बोन कसं असतं, यू शेप बोन असतं. यू शेप म्हणजे यू शेप कसा असतो, हा असा वाला यू असतो, हा असा बाहेरून यू वाला असतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, एकमेव असं बोन आहे, ठीक आहे, एक सिंगल असं हाड आहे की जे इतर कोणत्याही बोनला अटॅच झालेलं नसतं. काय म्हणाले मी, हे असं एक एकमेव बोन आहे की जे इतर कोणत्याही बोनला अटॅच झालेलं नसतं, कोणाशी अटॅचमेंट फॉर्म केलेली नसते. मग कसं असतं, सस्पेंडेड असतं का, तर येस. पण जे काही आपले मानेचे मसल्स आहेत ना, मानेचे मसल्स आणि जिभेचे मसल्स, ते याला अटॅच असतात. कोणाला, या हायोइड बोनला. जिभेचे आणि मानेचे मसल्स जे असतात ना ते कशाला अटॅच असतात, एक मिनिट हं, ते कशाला अटॅच असतात, इकडे याला. स्पेनोइड बोन मी सांगितलं का तुम्हाला, क्रॅनियल बोन्समध्ये हा सांगितलं. स्पेनोइड बोनचा एक लक्षात ठेवा, एक सांगायचं राहिलं. स्पेनोइड बोन आपण बघितलेलं होतं, तुम्हाला तिकडे दाखवते, आपल्या डोळ्यांच्या इकडे मागच्या बाजूला असतं ते वालं, की ज्याच्यामध्ये एक सॅडल शेप रिजन असतो. त्या सॅडल शेप रिजनला आपण सेला टर्सिका असं म्हणतो. सॅडल शेप रिजन जो असतो त्याला आपण म्हणतो सेला टर्सिका.
ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचं कारण येऊ शकतो हा विचारायला आपल्याला प्रश्न. आणि जो ऑसिपिटल बोन होतं मागचंवालं, तिथे एक ॲपर्चर असतं, त्याला आपण फोरामेन मॅग्नम असं म्हणतो. त्याला आपण फोरामेन मॅग्नम असं म्हणतो. ह्या दोन्ही टर्म्स लक्षात ठेवा. मी असं म्हणाले, एथमॉइड बोनमध्ये जो सॅडल शेप, एथमॉइड बोनचा शेप कसा असतो, बटरफ्लाय शेप असतो आहे बरोबर. पण तिकडेच एक सॅडल शेप रिजन असतो नाही का, म्हणजे ते पायांचं असं खालचं स्ट्रक्चर दिसतं ना आपल्याला, जे घोड्यांचं वगैरे जे सॅडलसारखं जे स्ट्रक्चर दिसतं ना, त्या स्ट्रक्चरला किंवा त्या रिजनला आपण सेला टर्सिका म्हणतो. आणि ऑसिपिटलमध्ये जे ॲपर्चर असतं, जिथून स्पायनल कॉर्ड आपला आत जाणार आहे, त्याला आपण म्हणतोय फोरामेन मॅग्नम. आहे क्लिअर इथंपर्यंत? हे झालं क्लिअर आता पूर्ण. ठीक आहे, आता काही नाही राहिलं सांगायचं. आता आलं इकडे हायोइड बोनवाला. हायोइड बोनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, कशालाही अटॅच नसतं, पण काय होतं, जिभेच्या स्नायूंना अटॅच असतं. म्हणे का, जर का पोलीस वगैरे काही कोणाचा संशयास्पद मृत्यू झाला, वाटलं की नाही याला गळा दाबून मारले किंवा हिला गळा दाबून मारलेला आहे, अशा वेळी काय करतात, या हायोइड बोनचं एक्झामिनेशन केलं जातं. कशा पद्धतीने, जर का म्हणजे नाही का कोणी फाशी लावून घेतली किंवा कोणाचा गळा दाबून मृत्यू झाला, म्हणजे कोणी दाबला कोणाचा, मग ती व्यक्ती मेली, अशा वेळी काय होतं, हे जे हायोइड बोन आहे ना, ते होतं फ्रॅक्चर. ठीक आहे, आणि मग हे बोन फ्रॅक्चर झालं की मग समजायचं की नाही काहीतरी आहे, घोटाळा वगैरे आहे. मग अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी जे नाही का संशयित जे असतात ना, म्हणजे ज्याचा कोणाचा मृत्यू झाला आहे त्याचं हे असं एक्झामाइन केलं जातं. आणि त्याच्यामुळे जसं की याला जिभेचे स्नायू अटॅच झालेले असतात, म्हणून नाही का फाशी लावल्यानंतर जेव्हा हे ब्रेक होतात तेव्हा हे जे आपले जिभेचे स्नायू असतात ना, ते पण त्याच्यापासून काय केले जातात, तोडले जातात. आणि काही कंडिशन्समध्ये जीभसुद्धा बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे ना, ते याच्यामुळे होतं का, कारण याला अटॅच कोण आहेत, आपले जिभेचे मसल्स इकडे अटॅच झालेले आहेत. त्याच्यानंतरचं हे झालं हायोइड बोन, जे सिंगल होतं इथलं भलं. त्याच्यानंतर आपण खाली आलो, कुठे आलो, आपल्या रिब केजमध्ये आलो, थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आलो आहे. ठीक, थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलंवालं बोन हे अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर फॉर्म करतं. ठीक आहे, हे अशा पद्धतीचं त्याला आपण काय म्हणतो, स्टर्नम म्हणतो. आणि इकडे त्याला पुन्हा या अशा टाईपच्या काय असतात, नॉचेस असतात. का, कारण इकडे आपल्या येऊन रिब्स अटॅच होतात आहे बरोबर, रिब्स अटॅच होतात, इकडे बरगड्या अटॅच होतात. आणि या बोनला आपण काय म्हणतो, स्टर्नम असं म्हणतो. या बोनला आपण काय म्हणतो, स्टर्नम असं म्हणतो. की याला येऊन आपल्या बाकीच्या ज्या काही रिब्स असतील त्या काय झालेल्या असतील, अटॅच झालेल्या असतील. किती असतात, हे झालं स्टर्नम एक. रिब्सच्या असतात 12 पेयर्स. आता त्या 12 पेयर्समधल्या पहिल्या ज्या 7 असतात का, पहिल्यापासून ते 7पर्यंत त्या कुठे असतात, त्या या स्टर्नमला अटॅच झालेल्या असतात. आता मी हे स्टर्नम तुम्हाला असं ठीक आहे, ह्या अशा पद्धतीचं स्टर्नमचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, आणि आता काय येऊन अटॅच होणार आहेत, रिब्स येऊन अटॅच होणार आहेत. पण पहिल्या ज्या काही 6 रिब्स असतात ना, त्या इकडे अटॅच झालेल्या असतात. यांना 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, या डिरेक्टली अटॅच असतात यांना. मग रिब्स ज्या स्टर्नमला अटॅच झालेल्या असतात, तिथे कार्टिलेज असतं. त्या डिरेक्टली हे नाहीत ना, हो तिकडे कार्टिलेज असतं. ठीक आहे, त्या कार्टिलेजचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं होतं ॲनिमल टिश्यूज शिकवताना. जेव्हा आपण कार्टिलेजचे टाईप्स पाहिलेले होते तेव्हा तिथे एक्झाम्पल्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. इथे कोणत्या प्रकारचं कार्टिलेज असतं, इथे जे कार्टिलेज असतं त्याला आपण म्हणतो कोस्टल कार्टिलेज. लक्षात ठेवायचे, कोस्टल कार्टिलेज. आहे क्लिअर इथंपर्यंत? हे झालं 7पर्यंत. नंतर 8वी 9वी आणि 10वी जी रिब्स असते ना, ती यांना अटॅच झालेली असते बघा, इकडे यांना येऊन अटॅच झालेली असते. कितवी, 8वी 9वी आणि 10वी आहे. ठीक, आणि 11वी आणि 12वी जी असते ना, ती कशालाच अटॅच झालेली नसते. कन्सिडर करा की हा मी इकडून मागून वर्टिब्रल कॉलम दाखवते, तर ही फक्त या वर्टिब्रल कॉलममधून इकडे आलेली असते, म्हणजे त्या हाफ असतात आहे. ठीक, हाफच असतात. 11वी आणि 12वी रिब्स जी असते ना, ती पूर्ण इकडेपर्यंत आलेली नसते, ती फक्त आपल्या पाठीच्या इकडेच असते. ठीक आहे ना, म्हणजे पूर्ण आपला तो एरिया या इतर सारखा कव्हर केलेला नसतो. कोणी, 11वी आणि 12वी. ठीक आहे, मग या जशा अटॅच होतात ना, त्या अटॅचमेंटनुसार, ठीक आहे, या प्रकारच्या रिब्स जशा अटॅच होतात त्याच्यानुसार आपण त्यांना 3 टाईप्समध्ये काय करतो, क्लासिफाय करतो. सगळ्यात पहिली टाईप येते ट्रू रिब्स. कोणती येते, ट्रू रिब्स, म्हणजे खऱ्यावाल्या.
खऱ्यावाल्या कोणत्या असणार आहेत, ज्या खरोखर अटॅच झालेल्या आहेत, ठीक आहे ना, ज्या खरोखर अटॅच झालेल्या आहेत त्या खऱ्यावाल्या. त्याच्यानंतर म्हणजे कोणत्या कोणत्या, 1 2 3 4 5 6 आणि 7 आहे बरोबर, या झाल्या ट्रू रिब्स. त्याच्यानंतर फॉल्स रिब्स. फॉल्स रिब्स कोणत्या कोणत्या असतील, 8वी 9वी आणि 10वी आहे बरोबर, 8 9 आणि 10 या झाल्या फॉल्स रिब्स. आणि तिसऱ्यावाल्या ज्या येतात त्यांना आपण म्हणतो फ्लोटिंग रिब्स, म्हणजे ज्या तरंगत आहेत त्या कोणत्या येणार, 11वी आणि 12वी. हे झाले याच्या अटॅचमेंटनुसार या टाईपच्या रिब्सचे क्लासिफिकेशन. क्लिअर झाला थोरॅसिकवाला पार्ट. किती आहेत, 12 या पेयर्स आहेत. त्याच्यानंतर हे झालं स्टर्नम 1, म्हणजे एकूण किती झालं, 24, 1 झालं 25 आहे. ठीक, काही कंडिशन्समध्ये म्हणजे जेवढे काही ह्युमन्स आपण पाहू ना त्याच्यातले 8% असे असतात की त्यांच्याकडे ना 13वी पेअरसुद्धा असते. इन जनरल सगळ्यांकडे किती असतात, 12 पेअर्स असतात आहे बरोबर, पण काहींमध्ये किती असतात, 13वी पेअरसुद्धा, म्हणजे टोटलमध्ये जवळजवळ 8% असे लोक असतात ज्याला आपण, आणि जी 13वी रिब्सची पेअर असते ना तिला आपण म्हणतो गोरिला रिब्स. गोरिला रिब्स असं म्हणतो. जी 13वी पेअर असते ना तिला. इन जनरल लोकांमध्ये किती असतात, 12च असतात, पण काही 8% लोक असे असतात टोटलमधले की ज्यांच्याकडे 13वी पण आहे प्रेझेंट, तिला आपण म्हणतोय गोरिला रिब्स आहे. ठीक, हा झाला थोरॅसिक कॅव्हिटीवाला पार्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये आता आपण थोरॅसिक तर कंप्लीट झालेला आहे. आता आपण पुढे गेलो कोणत्या वाल्याकडे, जो काही आपला नाही का पेक्टोरियल गर्डल आहे तिकडे. ठीक आहे, म्हणजेच त्याच्या आधी आपण जे काही वर्टिब्रल कॉलमवाले बोन्स आहेत ते बघूयात. हे इथले कंप्लीट झाले. आता राहिले वर्टिब्रल कॉलम्सवाले बोन. वर्टिब्रल कॉलम्सला आपण जर का आपला शेप पाहिला ना वर्टिब्रल कॉलमचा, तर काहीसा वर्टिब्रल कॉलमचा शेप हा असा असतो बघ. म्हणजे तुम्हाला दिसत असेल 1 2 3 आणि 4, म्हणजे इथे काय आहेत, 4 काय असतात, 4 प्रकारचे थोडेसे नाही का आपल्याला कर्व पाहायला मिळतात आपल्या वर्टिब्रल कॉलमला. तो स्ट्रेट नसतो. आणि याचा म्हणजे उपयोग काय, कारण आपलं जे काही बॉडी पोश्चर आहे ना, आपण बसतोय उठतोय किंवा आपल्या शरीराचा जो एक बॅलन्स आहे तो बॅलन्स टिकवून ठेवण्याचं जे काम आहे ना, ते टिकवून ठेवण्याचं काम या कर्वचं आहे. त्यातले 2 जे आहेत, हे जे 2 कर्व आहेत त्यांना आपण काय म्हणणार, कॉन्केव्ह कर्व आहेत आहे बरोबर, सॉरी कॉन्व्हेक्सवाले आहेत. आणि हे जे 2 आहेत ते कसे आहेत, कॉन्केव्हवाले आहेत, म्हणजे आतल्या बाजूनी कव्हर झालेले आहेत आहे बरोबर. ह्युमन वर्टिब्रल कॉलम आहे किंवा आपला जो काही नोटोकॉर्ड आहे त्याला 4 कर्वेचर असतात असं सांगितलं मी आधी. त्यातले 2 जे असतात ते कसे असतात, कॉन्व्हेक्स असतात, आणि 2 जे असतात ते कसे असतात, कॉन्केव्ह असतात. त्यातला हा वाला जो आपल्याला पहिला दिसतोय त्याला आपण म्हणतो सर्व्हिकल, म्हणजे मानेच्या कडेचा सर्व्हिकल आहे. ठीक, म्हणजेच मणक्यांना सुद्धा आपण किती 4 ते 5 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. त्यातले मानेकडचे जे मणके असतात त्यांना आपण म्हणतो सर्व्हिकल, ज्यांची संख्या किती असते 1 to 7. मग आपण ते डिनोट कसे करतो माहिती आहे का, C1 to C7 अशा पद्धतीने आहे बरोबर. हे सर्व्हिकल झालं. हे कोणतं झालं, थोरॅसिक. हे कोणते झाले, थोरॅसिक, म्हणजे छातीच्या पिंजऱ्याकडच्या मागच्या बाजूला जे असतात ते वाले थोरॅसिक. थोरॅसिक किती असतात टोटल, 12. रिब्स किती आहेत, 12. तेवढेच वर्टिब्रल कॉलम सुद्धा असतात, किती, 12. मग डिनोट आपण कसे करतो, T1 to T12 आहे बरोबर, म्हणजे 1 ते 12. थोरॅसिकवाली 1 ते थोरॅसिकवाली 12वी. त्याच्यानंतर आपण इकडे खाली आलो. खालीवाले कोणते आहेत, आता हे असतात लुंबार, म्हणजे पोटाच्या मागच्या बाजूला असलेले ॲब्डॉमिनलवाले. ठीक आहे, म्हणजे आपल्या पोटाच्या मागच्या बाजूला जे आहे तर त्यांना आपण काय म्हणतो, लुंबार. आणि हे किती असतात, टोटल लुंबारवाले किती असतात, 5 असतात. मग डिनोट कसे करतो, L1 to L5 असे. आणि सगळ्यात लास्टवाला जो असतो, जो कसा आहे, कॉन्केव्ह आहे, त्याला आपण म्हणतोय सॅक्रल. त्याला आपण म्हणतोय सॅक्रल किंवा सॅक्रम असं म्हणूयात. आणि हे पुन्हा इकडे खाली आले ना, मग आपण त्याला काय म्हणतो, कॉक्सिजियल असं म्हणतो. ठीक आहे, कॉक्सिजियल असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, की जे नंतर एकच असतं पण ते आपण काउंट नाही करत, वेस्टिजियलमध्ये आपण ते कन्सिडर करतो. हे सॅक्रल किती असतात, टोटल किती असतात, 4 असतात, S1 to S4 अशा टाईपमध्ये. ठीक आहे, त्यामधले हे थोरॅसिकवाले
हे सगळं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवणार आहोत आपण कशा पद्धतीने असतात ते. हे सर्विकलवाले आणि हे लुंबारवाले, या दोघांना आपण काय म्हणतो, या दोघांना आपण म्हणतो सेकंडरी, म्हणजेच दुय्यम. यांना आपण काय म्हणतो, सेकंडरी. आणि थोरॅसिक आणि सॅक्रलवाले जे आहेत ना ते, त्यांना आपण काय म्हणतो, प्रायमरी असं म्हणतो. आणि त्यातल्या त्यात सॅक्रलवाले जे वर्टिब्रल कॉलम असतात ना आपले, ते स्ट्रॉंगेस्ट असतात. म्हणजे शरीरामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग असलेले वर्टिब्रल कॉलममधलं कोणतं जर का ते असतील ना, नाही का मणके कोणते असतील, तर ते असतात सॅक्रलवाले आहे. ठीक, म्हणजे जे नाही का आपल्या ज्याला आपण मराठीमध्ये त्रिकास्थी असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आपल्या मागच्यावाल्या बाजूला असतात, तसे हे 3 असतात. कॉक्सिजियलवालं 1, असे टोटल मिळून आपण ते काय कन्सिडर करतो, 4 करतो. पण ते लहान चाइल्डहुड स्टेजला ते तसे असतात. नंतरचे हे जे 5 आहेत ते फ्यूज होतात आणि 1 तयार होतं. हे सॅक्रल कॉक्सिजियल फ्यूज होतं आणि 1 तयार होतं आहे. ठीक, मग हे झाले 2, थोरॅसिकवाले 12 आणि हे वाले 7, असे मिळून टोटल किती तयार होतात, 26 तयार होतात. आणि हे अशा पद्धतीने काय असतो, आपला वर्टिब्रल कॉलम असतो आहे. ठीक, इथंपर्यंत. त्याच्यानंतरचा मुद्दा की 2 वर्टिब्रल कॉलमच्या मध्ये एक वर्टिब्रल डिस्क असते आणि ती वर्टिब्रल डिस्क ही कार्टिलेजची बनलेली असते. आणि तिकडे कोणतं कार्टिलेज असतं, इलास्टिक कार्टिलेज असतं आहे. ठीक, तुम्हाला मी याच्यामध्ये त्याचे हे सांगितलेले आहे. जेव्हा आपण ॲनिमल टिश्यूजवाला पार्ट बघितला आहे तेव्हा आपण ते तिकडे एक्सप्लेन करून झालेलं आहे. सो मग आता आपण ते एक्सप्लेन इथे नाही करत आहोत. ठीक आहे ना, तो वाला पार्ट व्यवस्थित बघून घ्या. इकडे काय असते, प्रत्येक कॉलमच्या मध्ये काय असते, वर्टिब्रल डिस्क असते. आणि याचा हा असा असण्याचा जे काही आहे, सेकंडरी कोणते ते लक्षात ठेवा, प्रायमरी कोणते ते लक्षात ठेवा, स्ट्रॉंगेस्ट कोणतं ते पण लक्षात ठेवा, याचे नंबरसुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे ना. याला त्रिकास्थी आपण असं म्हणतो कारण सॅक्रल ना टोटल 3 पण कन्सिडर करतो आणि कॉक्सिजियलवाला 1. आणि मग हे असे हे फ्यूज होतात आणि 1 फॉर्म करतात. हे 5 वाले फ्यूज होऊन 1 फॉर्म करतात अशा पद्धतीने. ठीक आहे, त्याच्यानंतरचा आता ही वाली आपली कंप्लीट कोणती झाली, आपलं पूर्णवाला हे कंप्लीट झालं, कोणतं, ॲक्झियलवाली सिस्टीम कंप्लीट झाली. आता आपण जातो अपेंडिक्युलारकडे, कक्षीय सांगाडा, म्हणजे बाजूवाला जो आहे ना तो, ज्याला ॲक्झियलनी होल्ड करून ठेवलंय तो वाला. ॲक्झियल सिस्टीम कंप्लीट झाले. आता आपल्याला बघायचे अपेंडिक्युलर सिस्टीम. अपचा पार्ट आहे, आपण आता ॲक्झियलवाला पाहिलेला आहे बरोबर. आता नंतरचा जो पुढचा आहे ॲक्झियल, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण स्कल पाहिलं, त्यानंतर नाही का फेशियल बोन्स वगैरे पाहिले, त्यानंतर हायोइड बोन, जो काही आपला वर्टिकलवाला होता ना तो पार्ट पाहिला. आता आपल्याला पाहायचं आहे अपेंडिक्युलर स्केलेटन. अपेंडिक्युलर म्हणजेच आपण त्याला म्हणतोय, अपेंडिक्युलर म्हणजेच कक्षीय आहे बरोबर. याच्यामध्ये आता आपल्याला काय पाहायचं आहे की हे जे काही आपले हात आहेत किंवा पाय आहेत, म्हणजे ॲक्झियलनी ज्याला होल्ड करून ठेवलं आहे ना, म्हणजे ज्याला ॲक्झियलनी पकडून ठेवलेलं आहे, असे वाले जे पार्ट्स आहेत ते. मग याच्यामध्ये अपेंडिक्युलर स्केलेटलमध्ये जास्त बोन्स किती येतात, टोटल बोन्स येतात 126. कशामध्ये, अपेंडिक्युलरमध्ये. ठीक आहे, मग आता यांचं जे काही नाही का थोडंसं यांचं हे कसे क्लासिफाय झालेले आहेत किंवा कसे यांचे ग्रुपिंग कशा पद्धतीने झालेले आहे ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण अपेंडिक्युलर स्केलेटलला 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. पहिलं म्हणजे गर्डल्समध्ये. गर्डल्स म्हणजे तो वाला पार्ट येईल की ज्याने आपले हात आहेत किंवा पाय आहेत त्याला होल्ड करून ठेवलेला आहे. ठीक आहे, की जिथे जॉईंट्स तयार होत आहेत असा वाला पार्ट. आणि दुसरा वाला पार्ट आहे तो म्हणजे लिम्स, म्हणजे जे आपले हात आहेत पाय आहेत ते. हात म्हणजे आपण काय म्हणणार, 4 लिम्स, आणि पाय म्हणजे आपण म्हणणार हँड लिम्स आहे बरोबर. हातामध्ये आपल्या किती बोन्स असतात, एका हातामध्ये 30, दोन्हीकडचे मिळून किती होतात, 60 होतात. आणि हँड लिम्स दोन्ही पायांमधले मिळून किती होतात, 60 होतात. म्हणजे हे 120 झाले. इथे क्लिअर आहे इथंपर्यंत. आता हा वाला जो काही गर्डल्सवाला पार्ट आहे, त्या गर्डल्समध्ये 2 प्रकार पडतात. कोणते, पहिलं येतं पेक्टोरियल गर्डल. पेक्टोरियल म्हणजे ज्याने आपल्या 4 लिम्सना होल्ड करून ठेवलेलं आहे बरोबर आहे. पेक्टोरियल गर्डल की ज्याच्यामध्ये नाही का आपण क्लॅविकल बोन्ससुद्धा म्हणतो, म्हणजे हे वाले जे कॉलर बोन्स आपले असतात ना ते वाले, की ते किती येतात, 2 येतात, दोन्हीकडचं 1-1. त्याच्यानंतर पुढे दुसरं आहे स्कॅप्युला. स्कॅप्युला म्हणजे आपण नाही का हात आपले मागे गेल्याच्या नंतर आपले जे 2 बोन्स एकमेकांना टच होण्याचे चान्सेस असतात. आपण असे हात आपले जास्त मागे करत गेलो ना
तर आपल्याला ते थोडंसं फील होतं बघा की ते दोन्ही जे बोन आहेत ना ते टच होत आहेत. हा सगळा 3D व्ह्यू आपण ना पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये नाही आहे ते आपल्याला पॉसिबल, ऑलरेडी नाही का फार मोठं झालेलं आहे. त्यामुळे याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण जिकडे जॉईंट्स पाहू, त्यानंतर सगळे डिसऑर्डर्स पाहू ना यांचे, तिकडे आपण हा सगळा पार्ट घेणार आहोत. ठीक आहे. स्कॅप्युला म्हणजे आपल्या पाठीकडचे इथे जे बोन्स असतात ना ते वाले दोन, की जे ट्रायंग्युलर शेपमध्ये असतात, हे दोन. म्हणजे टोटल हे बोन किती झाले? 4 झाले आहे. इथेपर्यंत ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कोणते जो काही हे झाले पेक्टोरियल गर्डल मधले दोन, पहिले म्हणजे हे वाले कोणते येतात? कॉलर बोन्स येतात, ते येतात 2, आणि स्कॅप्युला झाले 2. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे पेल्विक गर्डल. कोणतं आहे? पेल्विक गर्डल. पेल्विक गर्डलमध्ये किती येतात बोन्स? 2 बोन्स येतात आहे, बरोबर. एक राईटवाला, एक लेफ्टवाला. ठीक आहे. आता पेल्विक गर्डलचे जे बोन्स असतात, ज्यांना आपण पेल्विक बोन्स असं म्हणतो, ठीक आहे, ते 3 कॉक्सल बोन्सचे बनलेले असतात. आता आपण हा पार्ट पुढे जाऊन पाहणार आहोत. आधी आपण डिस्ट्रीब्युशन बघूयात. हे तर 2 कळाले. पेक्टोरियल रिजनमधले 2 कोणते ते कळाले, म्हणजे कॉलर बोन्स 2 आले आणि स्कॅप्युला हे पाठीकडचे 2 आले. हे 4 इथे क्लिअर. आता आपण जाऊयात आपल्या हातांकडचे बोन्स मोजायला. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूयात वरून. लॉंग बोन्स आता मोजायला सुरुवात करायची. सगळ्यात पहिले कोणते येणार आहेत? 3 वाले, म्हणजे आपल्या दंडामधले आणि इकडेच्या या हातांमधले. ठीक आहे. दंडामधलं जे बोन आहे त्याला आपण म्हणतो ह्युमेरस. म्हणजे हे वालं जे बोन आहे ना आपलं इकडे असलेलं, ठीक आहे, इथून इथंपर्यंत असलेलं, ते झालं ह्युमेरस. नंतर खाली जे आहे ना बोन, कोणतं वालं? अंगठ्याच्या लाईनमध्ये असलेलं बोन, त्याला आपण म्हणतो रॅडियस. त्यानंतर जे काही करंगळीच्या लाईनमधलं आहे, लिटिल फिंगरवालं जे काही इकडच्या लाईनमधलं येणारं बोन आहे त्याला आपण म्हणतो अल्ना आहे, बरोबर. किती येणार आहे? 1 1 1, म्हणजे दोन्हीकडचे मिळून किती झाले? +1 करा, म्हणजे हे झाले 2, हे झाले 2, हे झाले 2 आहे, बरोबर. आता इथे बघा, हा जिकडे जिकडे आपले बोन्स एकमेकांना कनेक्ट होणार आहे तिकडे तिकडे जॉईंट्स आहेत, जो आपल्या पुढच्या लेक्चरचा पार्ट आहे. ठीक आहे. सो मग तो आत्ता इथे सांगितला नाही किंवा जॉईंट्सवाला पार्ट राहिला आहे नाही, पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते करतोय कवर. हे झाले इथंपर्यंतचे, ठीक आहे, दोन्ही हातांमधले. त्याच्यानंतर जे काही स्मॉल बोन्स असतात किंवा नाही का, आपण बोन्सवाला जो टिश्यूजमध्ये पार्ट बघितलेला होता तिथे बोन्सचे टाईप्स बघितलेले होते आहे, बरोबर. शॉर्ट बोन्समध्ये आपण आपल्या मनगटातले आणि तळहातामधले बोन बघतो. ठीक आहे. मनगटामध्ये जे हाडं असतात ना त्यांना आपण म्हणतो कार्पेल्स. काय म्हणतो? आता आपण इकडे बघतोय मनगटवाले, ठीक आहे, म्हणजेच ज्यांना आपण रिस्ट बोन असं सुद्धा म्हणतो आहे, बरोबर. त्यातलं सगळ्यात पहिले आहेत कार्पल्स. कार्पल्स किती असतात? 8 असतात. कार्पल्स किती असतात? 8 असतात. नंतर दुसरे येतात कोणते? मेटाकार्पल्स. मेटाकार्पल्स असतात 8 आणि हे असतात 5 आहे, ठीक, इथंपर्यंत. नंतरचे दुसरे कोणते? बोटांमध्ये असलेली हाडं. ठीक आहे. बोटांमध्ये असलेली, मग ते प्रॉक्सिमल असतील, इंटरमिजिएट असतील आणि डिस्टल असतील, हे तिन्ही मिळून जे असतात त्यांना बोटांमधल्या हाडांना आपण म्हणतो फालांजेस. ठीक आहे. जे किती असतात? जे किती असतील? 14 आहे, ठीक, इथंपर्यंत. एक मिनिट, इथंपर्यंत आहे, ठीक. हे झाले 14. आता टोटल काउंट करा. याला मल्टिप्लाय 2 करा, याला 2 करा, याला 2 करा. किती झाले? 16 झाले, 10 झाले, 28 झाले. किती होत आहेत? 54 झाले आहे, बरोबर. 54 वाले हे झाले. आणि हे वरचे किती आहेत? 2 2 4 2 6. किती झाले हे बोन? 60 बोन झाले. म्हणजे आपल्या हातामध्ये, दोन्ही हातांमधले 60 बोन आपले क्लिअर झाले आहे, बरोबर. पण अजून याच्यामध्ये आपण 2 कोणते ॲड करणार? 2 नाही, याच्यामध्ये 4 ॲड होतात. कोणते? कॉलर बोन 2 आणि स्कॅप्युला 2 असे 4 ॲड झाले याच्यामध्ये. म्हणजे टोटल आपले किती झाले? 64. म्हणजे गर्डल्स प्लस 4 लिम्स दोन्ही मिळून किती झाले? 64 झाले. लक्षात ठेवा, 4 लिम्सवाला आपला आकडा झाला 64 आहे. क्लिअर झालं. आता हे सगळं जे आहे ना, मेटाकार्पल्स, कार्पल्स म्हणजे इकडे असतात ते, ठीक आहे. आता इकडे कोणत्या प्रकारचे जॉईंट्स असतात वगैरे त्याचं जर पॉसिबल झालं आपल्याला तर जॉईंट्सचे सुद्धा आपण तुम्हाला 3D व्ह्यूज दाखवूया, ठीक आहे.
हे लक्षात ठेवा. मेटाकार्पल्स आहेत, फॅलेंजेस आहेत. ठीक आहे, म्हणजे इकडे येणारे मेटाकार्पल्स असतील, इकडे हे जे कार्पल्स इथून पुढे ज्यांना अटॅच असतात ते वाले, आणि फॅलेंजेस म्हणजे आपल्या बोटांमधली हाडं. ठीक आहे, प्रॉक्झिमल म्हणजे ही वाली आली, इंटरमिजिएट म्हणजे ही आली, आणि डिस्टल म्हणजे ही आली आहे. ठीक, ह्या अशा पद्धतीने टोटल झाले 64. हे झाले आपल्या 4 लिम्समधले. आता पुढचे आपल्याला पाहायचं आहे ते ज्यांच्यामध्ये आपण पाहतोय हाइंड लिम्सवाले बोन. ठीक आहे, पण आता हाइंड लिम्सवाले बोन बघण्याच्या आधी आपण गर्डल्स बघूया. तर जो खाली असतो तो कोणता असतो? पेल्व्हिक गर्डल आहे, बरोबर. पेल्व्हिक गर्डल म्हणजेच आपले जे हिप बोन्स असतात ना त्यांना आपण म्हणतो, जे 2 हिप बोन्स असतात ना त्यांना आपण पेल्व्हिक बोन्स असं म्हणतो आहे. ठीक, आता इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं. हे जे हिप बोन्स असतात तर त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेलमध्ये एक डिफरन्स असतो. ठीक आहे, मेलमध्ये हे जे पेल्विक बोन्स असतात किंवा हिप बोन्स असतात ते आपल्याला थोडेसे नाही का फिमेल्समध्ये ब्रॉड असलेले पाहायला मिळतात आहे, बरोबर. आणि मेल्समध्ये ॲज कम्पेअर टू फिमेल ते ब्रॉड नसतात आहे, बरोबर. का? कारण याचं रिझन आहे जिथे पेल्विक बोन्स किती असतात आपले? दोन असतात आहे, बरोबर. आणि इथे ना इथे ते एकमेकांना कनेक्ट होतात आहे, बरोबर. 2 पेल्विक बोन्स इथे कनेक्ट होतील. मग इथे जो अँगल होतो ना, हे 2 बोन जिथे एकमेकांना अटॅच होतात तिथे ते एक कॅव्हिटीसुद्धा तयार करतात. त्या कॅव्हिटीला काय म्हणतो ते आपण पुढे बघणार आहोत. पण हे 2 बोन जिथे अटॅच झालेत ना त्या ठिकाणी ते अँगल ना मेल्समध्ये तो अँगल 90 डिग्री किंवा 90पेक्षा लहान असतो. ठीक आहे, आणि फिमेल्समध्ये तो अँगल जो असतो ना तो 90 डिग्रीपेक्षा जास्त असतो. का? कारण तिथे गर्भाशय लोकेट झालेलं असतं, त्याच्यामुळे तो अँगल जो असतो तो थोडासा मोठा असतो. त्याच्यामुळे आपल्याला फिमेल्समध्ये जे असलेले हिप बोन्स आहेत ना ते थोडेसे ब्रॉड असलेले पाहायला मिळतात आहे. ठीक, नंतरचा पुढचा पार्ट हे झाले पेल्विक बोन्स. पण पेल्विक बोन्स किती आहेत? 2. पेल्विक गर्डलमध्ये 2 पेल्विक बोन्स आहेत आहे, बरोबर. याच्यामध्ये आपण काय बघतोय? पेल्विक बोन्स किती आहेत? 2. पण एक मिनिट, एक सिंगल पेल्विक बोन जे असतं ना, एक सिंगल पेल्विक बोन हे 3 डिफरंट टाईप्सच्या बोन्सनी बनलेलं असतं. म्हणजेच 3 कॉक्सल बोन एकत्र येऊन बनलेलं असतं एक पेल्विक बोन. मग ते 3 बोन्स कोणते? सगळ्यात पहिलं इलियम, नंतर इशिचियम, आणि नंतर जे आहे ते आहे पेल्व्हिस बोन. हे 3 बोन्स एकत्र येतात आणि एक पेल्विक बोन तयार करतात आहे. ठीक, आणि हे 3 बोन एकमेकांना अटॅच होतात आणि ते अटॅच होताना ना तिथे एक कॅव्हिटी तयार करतात. नाव लक्षात ठेवायचं या कॅव्हिटीचं. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे जी स्केलेटल सिस्टीम आहे किंवा जॉईंट्स आहेत किंवा अगदी क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात डीपवालं जे आहे ना ते व्यवस्थित करायचं. का? कारण जर का तुम्ही क्लासिफिकेशनवालं वर्टिब्रेट्सचं वगैरे क्लासिफिकेशन बघितलं ना, म्हणजे वर्टिब्रेट्स कुठे आलं? सगळ्यात लास्टला आलं, सगळ्यात डेव्हलपवाले आले, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा पुन्हा क्लासेस पडलेत आहे, बरोबर. सगळ्यात लास्टवाला मॅमल्सचा आहे, आणि मॅमल्समध्ये सुद्धा सगळ्यात लास्ट ना पुन्हा मॅमल्सचे 3 ग्रुप्स केलेले आहेत, आणि त्या 3 ग्रुप्सवरती प्रश्न विचारलेला आहे. सो मग अशा पद्धतीने हे खूप आपल्याला आत्ता इथे लक्षात ठेवताना अवघड वाटतं, पण नेमका प्रश्न तिथेच येतो, आणि मग आपल्याला कुठेतरी हा विषयच अवघड आहे वगैरे असं नाही का, ते एक समज होऊन जातो, आपला गैरसमज होऊन जातो. तसं नाही, आपण करतानाच प्रिपेअर व्यवस्थित केलं ना, एक लिंक लावून तर ते व्यवस्थित कळेल. आता हे बोन्स कुठे कशा पद्धतीने लोकेट असतात ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये जेव्हा हे बघू ना जॉईंटसोबत तो 3D व्ह्यू, तेव्हा तुम्हाला ते कळेल. एक कॅव्हिटी तयार करतात, त्या कॅव्हिटीला म्हणतात ॲसिटाबुलम. या कॅव्हिटीला काय म्हणतात? ॲसिटाबुलम कॅव्हिटी असं म्हणतात. ठीक आहे, मग हे पेल्विक बोन झाले, किती झाले? 2 झाले आहे, बरोबर. आता आपल्याला बघायचे आहेत 4 लिम्समधले बोन. ठीक आहे, सॉरी, हाइंड लिम्समधले बोन म्हणजे आपल्या पायातले बोन. सगळ्यात पहिले पेल्विकवाले 2 तर क्लिअर झाले आहे, बरोबर. 2 पेल्विक बोन क्लिअर. आता आपल्याला बघायचे सगळ्यात मोठं जे मांडीमधलं हाड असतं ते मांडीमध्ये असलेलं, याची काहीतरी भलतीच नावं येतं, असं म्हणजे काहीतरी प्रगंडिका वगैरे वगैरे अशी मराठी नावं आहेत यांची. सो मग ते इंग्लिशमध्येच नावं लक्षात ठेवा बोन्सची. ठीक आहे, फीमर आहे हे मांडीमधलं सगळ्यात मोठं हाड असतं. त्याच्यानंतर आपला गुडघा जो आहे ना, गुडघ्याच्या खाली येणारं एक हाड असतं
ठीक आहे. गुडघ्याच्या समोरवाल्या लाईनमध्ये जे असतं ना त्याला आपण म्हणतो टिबिया. आणि कडेच्या बाजूला जे असतं का, म्हणजे असा जर का आपला समोर गुडघा आहे तर एक इथे समोर असणार आहे आणि इकडे एक कडेला एक असतं, त्याला आपण म्हणतो फिब्युला आहे. बरोबर. आणि गुडघ्याची वाटी, त्या गुडघ्याच्या वाटीला आपण काय म्हणतो, पॅटेला असं म्हणतो. म्हणजे जे राऊंडवाले बोन्स असतात गुडघ्याच्या वाटीमध्ये असलेले त्यांना आपण म्हणतो पॅटेला असं. किती झाले बघा, फीमर असणार आहे 2, टिबिया आहेत 2, फिब्युला आहेत 2, पॅटेला आहेत 2 आहे. बरोबर. किती झाले टोटल, हे दोन्ही पायातले काउंट केले, हे झाले आपले 8 आहे. इथंपर्यंत क्लिअर. आता पुढचा कोणता वाला, लहानवाले बोन्स आहे. बरोबर. जेव्हा आपण मनगटामधली हडं बघितली ना, रिस्ट बोनला आपण म्हटलं कार्पेल्स. याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. कार्पेल्स किती असतात, 8 असतात. मेटाकार्पल्स किती असतात, मेटाकार्पल्स असतात 5. एकामध्ये एका हातामध्ये, दोन्हीमध्ये किती असतील 16, दोन्हीमध्ये किती असतील 10. मग जेव्हा आपण पायामधले बघतो ना, घोट्याच्या इथली जी हाडं आहेत ना त्यांना आपण काय म्हणतो, टार्सल्स असं म्हणतो, टार्सल्स. आणि ते टार्सल्स किती असतात, 7 असतात. किती असतात, 7. नंतर दुसरे कोणते असतात, मेटाटार्सल्स. मेटाटार्सल्स किती असतात, म्हणजे तळपायातली मेटाटार्सल्स किती असतात, 5 एकामध्ये. एकामध्ये. आणि पुन्हा फॅलेंजेस किती असतात, 14 एकामध्ये. डबल करा, किती झाले, 14, 10, 28 आहे. बरोबर. किती होतोय काउंट बघूयात आपण. यांना डबल केलं, ठीक आहे. लाईटने थोडासा प्रॉब्लेम केला पण ठीक आहे, चालवून घेऊयात, येईल थोड्या वेळात. इकडे किती झाले आपले, 8 आणि 4 12, 2 झाला 1, किती झाले, हे झाले 52 आहे. बरोबर. हे 52, हे वाले 8, किती झाले, 10, 60 झाले. हे 60 झाले. आणि आपले जे पेल्विक बोन, हिप बोन 2, किती झाले, 62 झाले आहे. बरोबर. मग हे 64 आणि हे 62 किती झाले आपले, 126. म्हणजे आपले जे काही अपेंडिक्युलर कक्षीयवाला होता तो आपला इथे कंप्लीट झालेला आहे. बरोबर. म्हणजेच 126 बोन्सचा काउंट आपला पूर्ण झालेला आहे. आणि आधीवाली जे होते ते 80 वाला कंप्लीट झालेला होता, जिकडे आपण ॲक्झियल बोन्स पाहिले ते वाले आहे. बरोबर. मग ते 80 आणि हे वाले, मग असे मिळून किती होतात, 206 बोन्सचा काउंट आपला इथे पूर्ण झालेला आहे. मग आता यांच्यामधले हे लक्षात ठेवायचं, पेल्विक बोन मेल्समध्ये काय असतात, थोडेसे ब्रॉड नसतात, नाही का, थोडेसे आखूड असतात. फिमेल्समध्ये जे थोडे ब्रॉड असतात, त्याचंही रिझन तुम्हाला सांगितलं. 3 बोन्स कोणते कोणते ते लक्षात ठेवायचं, इलियम आहे, इस्चियम आहे आणि पेल्विस बोन आहे. ठीक आहे. ते एकमेकांना अटॅच होऊन जी कॅव्हिटी तयार करतात तर त्या कॅव्हिटीला आपण म्हणतो ॲसिटाबुलम कॅव्हिटी असं म्हणतो आहे. ठीक. आणि त्याच्यानंतर उरलेला जो सगळा पार्ट आहे आपला ॲक्झियलवाला, तो आपण कव्हर केलेला आहे. ॲक्झियलमध्ये जे स्पिनॉइड बोन असतं ना, म्हणजे आपल्या डोळ्यांच्या खोबणीच्या मागे असलेलं जे बोन असतं त्याच्यामध्ये आपण नाही का, त्याचा शेप कसा असतो, बटरफ्लाय शेप असतं ते. त्याच्यानंतर एक सॅडल शेप रिजन असतो. सॅडल म्हणजे नाही का, आपण घोड्यावरती बसतो ना, म्हणजे जर का कधी बसला असताल तर बघा नाही का, ते बसण्यासाठी असतं असं थोडंसं नाही का, कर्व शेप असतं असं आहे. बरोबर. म्हणजे बसण्यासाठी. आणि मग पुन्हा ते पुढे वरती जातं, मग त्याला आपण सॅडल असं म्हणतो आहे. ठीक. मग त्या शेपमध्ये एक रिजन असतो, त्याला आपण काय म्हणतो, सेला टर्सिका असं म्हणतो आहे. ठीक. हे सगळं ना, असे जे काही पॉईंट्स आहेत ना, थोडासा फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला प्रश्न विचारताना विचारलेला होता की कार्पेल्सची संख्या 8 असते आणि टार्सल्सची संख्या 7 असते आहे. ठीक. अशा पद्धतीने तो प्रश्न विचारलेला होता. आणि खाली होतं की वर्टिब्रल कॉलममध्ये किती बोन्स असतात, 33 असतात. ॲक्च्युअली ते 33 असतात. आपण जेव्हा बसतो तेव्हा ते 33 असतात. म्हणजे जनरली चाइल्डहूड स्टेजला 33 असतात, पण नंतरचे लास्टवाले जे सॅक्रम आहे आणि त्यानंतर जे काही नाही का, तो सॅक्रम आणि सॅक्रमच्या वरचा जो कॉकिक्सवाला रिजन असतो तो फ्यूज होतो आणि एकच बोन ते तयार करतं आणि मग असे आपण ते 26 काउंट करतो. मग हा अशा पद्धतीने पार्ट लक्षात ठेवायचा आहे. इथे आपलं फक्त स्केलेटल सिस्टीम कंप्लीट झालेली आहे, पण अजून याच्यामध्ये आपल्याला मसल्सचे डिसऑर्डर पाहायचे आहेत, जॉईंट्स पाहायचे आहेत आणि बोन्सचे डिसऑर्डर पाहायचे आहेत.
ठीक आहे. ते आपण येणाऱ्या आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत आणि तिकडेच आपण जो याचा 3D व्ह्यू आहे तो सुद्धा आपण तिकडेच पाहणार आहोत. होप सो की स्केलेटल सिस्टीम तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेली असेल. जेवढ्या डीपमध्ये सांगता येईल तेवढं आपण सांगितलेलं आहे, कारण स्टेट बोर्डमध्ये तेवढं आपलं वाचून नाही होत. त्यासाठी हे पुन्हा एकदा ज्यांना नाही कळाले ते पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकतात. प्रिपेअर करताना तुम्ही स्टेट बोर्डमधूनच प्रिपेअर करा. थँक्यू व्हेरी मच.